नमस्कार. आजच्या रविवारच्या सत्रामध्ये BMM मेडिटेशन अँड सेल्फ केअर ग्रुपच्या आपल्या वीकली सेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत. हा थँक्सगिव्हिंग वीक आहे. सगळे अगदी आतुरतेने आपापल्या कुटुंबियांची वाट बघत असणार, कोण घरी येणार आहे किंवा तुम्ही कुठे जाणार असाल. आणि ऑफकोर्स हा आठवडा म्हणजे कुकिंग मध्ये बऱ्याच जणी घालवणार असाल आणि खूप छान छान पदार्थ करून आपापल्या सगळ्या आप्तेष्टांना तुम्ही खाऊ घालणार असाल. तर हे लक्षात घेऊनच अलकानी दरवर्षीप्रमाणे आजचा एपिसोड पण प्लॅन केला, सेशन प्लॅन केलेला आहे. तर आपल्याला ती थँक्सगिव्हिंगच्या वेगवेगळ्या रेसिपीज दाखवणार आहे. आणि कार्यक्रम सुरू करायच्या आधी आज अंजली आपल्याला जॉईन होऊ शकली नाही, पण तिने दोन प्रार्थना पाठवल्या आहेत आणि तिने असं आम्हाला सांगितलं की तुम्ही ह्या दोन प्रार्थना सुरुवातीला म्हणा. तर मी तिचा ना हा अलका, एक सजेशन होतं, जर पॉसिबल झालं तर तुम्हाला ऐकू येतंय का? अन्नपूर्णा स्तोत्र आहे शंकराचार्यांनी लिहिलेलं. हा. तर त्याचे मी दोन श्लोक पाठवते. शेवटचे दोन ते सगळ्यात महत्वाचे श्लोक आहेत. तर त्याचं रिसायटेशन करून म्हणजे ते वाचून सुरुवात करता आली तर बघ. हा. तर मी हे दोन वाचून दाखवते. अ, अन्नपूर्णे सदा पूर्णे षट्कर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यार्थम भिक्षां देही च पार्वती. देवी अन्नपूर्णा, O Mother Annapurna, you who are always full with gift of food and blessings, you who are the beloved of Shankara. O Mother Parvati, please grant me the arms of your grace to awaken within me spiritual knowledge and freedom from all worldly desires. असा याचा अर्थ आहे. आणि दुसरा श्लोक आहे, माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः बांधवा शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम्. Meaning, reverentially bow down to Mother Annapurna. My mother is Devi Parvati and my father is Dev Maheshwara Shiva. My friends are the devotees of Shiva and my country is all the three worlds. तर असं तिने श्लोक आणि त्याचे अर्थ पाठवलेत. आणि आज अंजली असती तर तिने अजून खूप छान प्रकारे आपल्याला हे समजावून सांगितलं असतं. पण आपण आज रेसिपीज विषयी बोलतोय आणि अन्नाविषयी बोलतोय म्हणून ह्या श्लोकांनी सुरुवात आम्ही केलेली आहे. तर आता विदाऊट फर्दर अडू मी अलकाला सांगते की आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. थँक्यू सायली. आणि सर्वात प्रथम आय नो की आजचा बिझी वीक आहे, वीकेंड आहे, रादर सगळ्यांच्या घरी प्रत्येकाचे फॅमिली मेंबर्स येत असतील, आमच्याकडेही येणार आहे. त्याच्यामुळे जे सोपे सोपे प्रकार आहे जे आपल्याला स्पेशली थँक्सगिव्हिंगसाठी, आणि मी व्हेजिटेरियन दाखवणार आहे रेसिपीज, कारण मोस्ट ऑफ द पीपल आर व्हेजिटेरियन हिअर. तर त्याच्यापैकी तीन मुख्य पदार्थ आपण बघणार आहोत. एक तर सूप, जे आपण सुरुवातीला ॲज अ होल मील म्हणून देऊ शकतो. बऱ्यापैकी हेवी सूप असतं हे. दुसरं म्हणजे एक सॅलड, जे अगेन विच ॲज यू सेड अकंपनीज द मील, जे आपण आपला जर सूप बनवणार आहोत त्याला. आणि तिसरं म्हणजे साईड, जे पटकन बनवता येतं आणि ते कधीही बनवता येतं. इनफॅक्ट ते डब्याला देण्यासाठी पण उपयोगी पडेल. सो त्याच्यापैकी पहिली जी रेसिपी आहे, आणि ॲट द सेम टाइम आपण दोन गोष्टी बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपण म्हणजे पहिली आपली जी सुपाची रेसिपी आहे, जी बऱ्यापैकी हेवी रेसिपी असते खाण्यासाठी, ते म्हणजे व्हेजिटेबल आणि कॉर्न चावडर. आणि ती दिस इज लाईक ॲज आय सेड, इट्स अ कम्प्लीट मील. बऱ्यापैकी हेवी सूप असतं हे. आणि त्याच्याबरोबर तुम्ही एखादं लाईट मील घेऊ शकता, म्हणजे सॅलड्स किंवा एखादा डिपिंग ब्रेड. सो इट्स लाईक अ कम्प्लीट मील. आणि त्याचबरोबर जे आपण इटालियन ब्रेड सॅलड बनवणार आहोत, दॅट जस्ट गोज अलॉंग विथ इट, म्हणजे ते त्याच्याबरोबर व्यवस्थित चपलक बसतं त्याच्यात. आणि तिसरी जे आहे ते स्टफ्ड मशरूम्स करणार आहोत आपण. तर ते स्टफ मशरूम्स यू कॅन मेक डिफरंट व्हेरिएशन्स इन इट. इट्स वन ऑफ द व्हेरी सिम्पल रेसिपीज. खूप गोष्टी त्याच्यात तुम्ही ऍड करू शकता. काही लोक बेकन ऍड करतात, जी नॉन व्हेजिटेरियन लोक आहेत ते बेकन, चिकन काही ऍड करू शकता, पण आय एम गोइंग टू शो इट एज अ प्लेन स्टफ मशरूम्स. सो पहिल्यांदा आपल्याला जे इटालियन ब्रेड सॅलड बनवायचं आहे, त्याच्यासाठी मी, एक तर तुम्ही घरी ब्रेड बनवू शकता, जो आय विल बी मेकिंग दिस आफ्टरनून, जो ब्रेड मेकरमध्ये रोजमेरी आणि ऑलिव्ह ऑइलचा ब्रेड बनवता येईल.
पण हा मी काल फ्रेश ब्रेड मला वेगमन्स मध्ये मिळाला, सो दिस इज समथिंग आय गॉट. दिस इज अ इटालियन क्रस्टी ब्रेड. अलका आणि त्याला मी आता 15 मिनिटं याचे क्यूब्स करून रोस्ट करून घेणार आहे आपल्या oven मध्ये. सो अवन इज सेट फॉर 300 डिग्रीज. अलका, तुझा ना दुसरा कॅमेऱ्याचं अनम्यूट कर. मी तो म्यूट केला होता कारण तो एको होत होता. तुझ्या हाताचा कॅमेरा ना तो हा, अनम्यूट मी कर. ऍक्च्युली दिस कॅमेरा आय टर्न इट ऑफ. म्हणजे ऍक्च्युली हा मी क्लोज. तुझे आता दोन्ही म्युटेड आहेत बाय द वे. हा. येतोय. हा, आता आहेत. ह्याचा त्याचा इको बंद करते बेसिकली. आता येतोय ना. आता तुझा हाताचा मला स्वतःलाच कॅमेरा. इको येतोय आता. हम्म. आता हा, ठीक आहे. ऍक्च्युली वे. कारण ते असं व्हायला नाही पाहिजे, इको यायला नाही पाहिजे. हम्म. ओके, हरकत नाही. कारण हा समजा मी कॅमेरा, हा जो आहे ना, हा कॅमेरा मी समजा ठेवला ना, तर तो व्यवस्थित त्याच्यात येणार नाही. आता आता खूपच जास्त आहे. ना. हा, दिस इज बेटर. व्हॉल्यूम लो आहे पण एको नाही आहे. व्हॉल्यूम लो आहे का. हा, आता बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. या, आता आता बरोबर आहे. ओके. सो आता आपण मी म्हटलं तसं की माझ्याकडे ब्रेड स्लाइसेस आहेत. तर मी ते फक्त तळून घेणार आहे आपल्या ओव्हन मध्ये. आणि ते क्यूब्स मध्ये करायचे आहेत आपल्याला. सो जी लोक नवीन आहेत आणि ज्यांना माहित नाहीये की ही बाई कोण आहे, ती का दाखवतेय आपल्याला रेसिपी, तर बेसिकली माझं प्रोफेशन जे आहे त्याच्यात आहे. सो बॅकग्राऊंड आणि माझं स्वतःचं आय वर्क ॲज अ क्लिनिकल हर्बलिस्ट अँड ऑल्सो बोर्ड सर्टिफाईड इन होलिस्टिक न्यूट्रिशन. ही माझी रोजीरोटी आहे. त्याचं काम आणि माझं बॅकग्राऊंड इज ऑल्सो इन द फार्मसी, जे ओकेजनली मी आता त्याचं पार्ट टाइम म्हणून जाते. पण मेन प्रोफेशन इज माझी स्वतःची प्रॅक्टिस ही व्हर्जिनियामध्ये माय डॉक्टर्स फार्मसी इकडे आहे. सो आता बाकीच्यांनी पण बोलायचंय, मी एकटीच बोलणार नाहीये. त्याच्यामुळे कोणाकोणाकडे काय काय रेसिपीज आहेत, सांगितलेल्या आहेत किंवा होणार आहेत, ते पण सांगा की आज त्यावेळेला काय वेगळं काही करणार आहात तुम्ही. कारण आपल्याकडे बरेचसे रेग्युलर कुक्स आहेत, जे रेग्युलर आपल्याला खायला घातलेलं आहे बरेच वर्ष, ते आपले एक्सपिरियन्स कुक्स पण आहेत इकडे. सायली, तुझ्यापासून सुरू करू. हो, नाही, मी हे विचारणार होते. ब्रेड ही माझी सगळ्यात आवडत्या गोष्टींपैकी एक पदार्थ आहे. मला हा ब्रेड इन जनरल आवडतो. आणि एस्पेशली आता मी आपलं एअर फ्रायर खूप वापरते ब्रेड हा हा. असं काही बनवायला. तर एअर फ्रायर वापरला तर चालेल का, तू आत्ता जे बनवतेस हो ते? हो, करू शकतो आपण. ह्याच्यात मी जरा जास्त क्वांटिटी असल्यामुळे आणि मला क्रस्टी हवंय जास्त आणि हम्म. क्वांटिटी जास्त आहे मुख्य म्हणजे, कारण माझ्याकडे एअर फ्रायर मध्ये तेवढं बसणार नाही एका वेळेला. आणि ह्याला ब्रेड बऱ्यापैकी लागतो या सॅलडला. ऍज यू कॅन सी मी जवळजवळ अर्धा ब्रेड वापरला ह्याच्यामध्ये. कारण आपल्याला सुपाला जरा वेळ लागणार आहे, 20 एक मिनिटं सूप व्हायला लागेल, 20-30 मिनिटं. हा इटालियन ब्रेड आहे का ग? हा, इटालियन ब्रेड आहे. युजली ट्राय टू ब्रिंग अ फ्रेश इटालियन ब्रेड. कुठल्या असं म्हणजे जे बेकरीच्या सेक्शन मधनं असतात ना, फ्रेश इटालियन असेल तर जास्त.
आणि आत्ता तुम्ही बघत असाल तर मी माझ्या कटिंग बोर्डच्या खाली युजली कायमच एक टॉवेल टाकते. त्याचं कारण असं की कटिंग बोर्ड बऱ्याच वेळेला जेव्हा हेवी कटिंग, आता आपण बघू, आपण नेक्स्ट जे कटिंग आहे तर बऱ्यापैकी हेवी आहे आपलं, तर ते चालू असताना बऱ्याच वेळा बोर्ड सटकतो. जर का तुमचं गुळगुळीत असेल खालचा दगड तर तो सटकू नये त्याच्यासाठी मी ते फ्रिक्शन म्हणून ठेवलेलं आहे त्याला. आणि ह्याच्यात मी आता तेल वगैरे काही टाकलेलं नाही. मला दिस शुड बी क्रस्टी, त्याला अजिबात ऑइलीनेस असायला नाही पाहिजे. तो हे मी 15 मिनिटावरती ठेवणार आहे ओव्हन मध्ये 300 वर. ओके, आता आपण आपली जी मेन रेसिपी आजची, जी आपले सूप आहे त्याच्यासाठी प्रिपरेशन सुरू करू. तर त्याच्यावेळी आपल्याला मुख्य म्हणजे काही कटिंग करावं लागणार आहे बऱ्यापैकी. सो लेट्स सी की आपलं कटिंग काय काय आहे आज. आणि मी सकाळी दाखवल्याप्रमाणे मी शार्प नाईफ घेतली आहे, सकाळीच त्याचं शार्पनिंग करून झालंय. सो त्याला बऱ्यापैकी आपल्याला डाईस्ड करायचंय सगळं. तो हे सगळं माझं साहित्य आहे जे लागणार आहे मला आज. व्हेजिटेबल ऑइलच्या ऐवजी मी अवोकाडो ऑइल यूज करणार आहे. सो ते आपण बाजूला ठेवून देऊ. आणि मी व्हेजिटेबल स्टॉक आणलाय, जो रेडी स्टॉक आणलाय. यू कॅन ऑलवेज यूज होम मेड व्हेजिटेबल स्टॉक. जर का तुम्ही घरी बनवत असाल, भाज्या उकडत असाल, सो दॅट व्हेजिटेबल स्टॉक यू कॅन यूज. पण आज मी तो कलिनरी व्हेजिटेबल स्टॉक आणलाय. त्याच्यानंतर माझ्याकडे दूध मी ऑलरेडी काढून ठेवलं होतं फ्रीजमधनं, जे ते नॉर्मलला आलेलं असणार आहे. सो वी आर युझिंग 2.5 कप्स ऑफ मिल्क. हे दिस इज द सूप टू सर्व 4. 4 जणांच्या फॅमिलीला इनफ होईल एवढा आहे. हे ऑलरेडी बाहेर काढून ठेवलं मी. आणि आता आपल्याला जे लागणारे प्रकार आहेत त्यापैकी मी एक अख्खा रेड अनियन घेतलाय. आणि अगेन दिस इज अ सूप फॉर 4 पीपल. सो याच्यामध्ये एक रेड अनियन, नंतर एक रेड बेल पेपर, जो फ्रेश बेल पेपर असेल. आणि हे ओळखायचं कसा बेल पेपर फ्रेश आहे की त्याची क्वांटिटीचा किंवा क्वालिटी चांगली आहे, तर नेहमी हातामध्ये घेऊन तो हलवून बघायचा. बऱ्याचशा बेल पेपर्समध्ये जर का हलवून बघितल्यानंतर एक खुळखुळ्यासारखा आवाज येतो. सो दॅट मीन्स त्यांचे सीड्स लूज आहेत. सो इफ द सीड्स आर लूज, तो बेल पेपर इज नॉट दॅट गुड टू यूज. ते थोडासा असा जून असतो, म्हणून तो हलवून बघितल्यानंतर त्याचा फर्मनेस बाहेरून, त्याचप्रमाणे त्याचं शाईन बघायचं की हाऊ शायनी इट इज, आणि त्याच्याप्रमाणे तो बेल पेपर चांगला आहे की नाही ते ओळखण्याची ती एक एक पद्धत असते. त्याप्रमाणे लाल लाल बटाटा घेतलाय मी. लाल बटाट्यामध्ये स्टार्चचं प्रमाण आयडोहो पोटॅटोज पेक्षा कमी असतं, म्हणून रेड पोटॅटोज इज मोर हेल्पफुल वेन इट कम्स टू स्टार्च. सो स्टार्चसाठी म्हणून मी तो रेड पोटॅटोज घेतला आणि इट गोज व्हेरी वेल इन द सूप्स. त्याचबरोबर 2 टेबलस्पून मी मैदा घेतलाय. ते आपल्याला व्हाईट सॉस बनवण्यासाठी उपयोगी पडणार आहे. आणि एक साधारण कपभर, मला ब्रॉकली जास्त आवडते म्हणून 1 कप घेतले मी फ्लोरेट्स. आणि 3 मोठ्या लसणाच्या पाकळ्या आहेत माझ्याकडे. ह्या रेसिपीज मी तुम्हाला नंतर त्याचं इन्ग्रेडियंट्स पण शेअर करीन. त्याचबरोबर सेड की 2.5 कप्स ऑफ मिल्क. आणि इथे 3 कप माझे फ्रेश जे फ्रोझन कॉर्न होते ते मी स्टीम करून घेतले. सो दीज आर 3 कप्स ऑफ कॉर्न. कारण हे व्हेजिटेबल कॉर्नचे ऑर्डर आहे. सो कॉर्न इज द मेन इन्ग्रेडियंट. आणि जे आपल्या थँक्सगिव्हिंग मध्ये पण कॉर्न एज अ मेन इन्ग्रेडियंट असतं आपल्या सगळ्या. कॉर्न, स्वीट पोटॅटोज, हे सगळे या सीझन मधले इन्ग्रेडियंट्स आहेत. दॅट्स वाय आय एम युझिंग कॉर्न एज अ मेन इन्ग्रेडियंट. आणि ते सूप बऱ्यापैकी हेवी असणार आहे. सो आपण एक एक गोष्ट कटिंगला सुरू करू. मी हे जरा बाजूला ठेवून देते. ज्याप्रमाणे लागेल तसं आपण ते घेऊ. आपण पहिल्यांदा आता बटाटा कापताना मी आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की आपण युजली पाणी असलेल्या भांड्यामध्ये बटाटा ठेवतो, कारण त्याच्यात मी एकतर ऑक्सिडेशन होत नाही त्याचं, आणि स्टार्च कमी होतो. दुसरी गोष्ट म्हणजे मला एक प्रश्न आहे पटकन, की तुम्ही याम किंवा स्वीट पोटॅटो वापरला तर तो पण कापल्यानंतर पाण्यात ठेव. पाण्यात टाकायचा. हो, ओके, तो पण ऑक्सिडाइज होतो तो बऱ्यापैकी. कारण मी करते पण मला खात्री हवी होती. हो, तुम्ही नाही, ऑक्सिडाइज होतो. आणि याम तर जास्त लवकर होतो हो हो बटाट्यापेक्षा पण.
बरोबर. सो आणि हे सगळं आपल्याला फाईन चॉप पेक्षा पण डाईस्ड करायचंय. डायसिंग इज मोर इम्पॉर्टंट, कारण प्रत्येक जे तुम्ही कापता ना त्याच्यामध्ये पण तुम्ही कशा पद्धतीने कापता त्याच्यावरती त्याचं कुकिंग अवलंबून असतं. तर सूप्स मध्ये आपल्याला खूप फाईन चॉपिंग नसतं एक्सेप्ट अनियन्स. हे बाकीचे जे रूटचे व्हेजिटेबल्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला सिमरिंग इज द मेन थिंग फॉर द सूप मेकिंग. सो सिमरिंगसाठी आपल्याला आपले जे कापण्याचे किंवा जे इन्ग्रेडियंट्स असतात ते युजली आपण डाईस फॉर्म मध्ये कापायचं. कारण ज्या पद्धतीने आपण जेवण बनवतो सो त्या जेवणासाठीचा लागणारा जो हीट असते ती सगळ्यात जास्त मॅटर करते तुमचे इन्ग्रेडियंट्स प्रिझर्व करण्यासाठी. सो आता डाईस्ड कापताना आपण त्याचे फक्त सिम्पल स्लायसेस करायचे. कापण्याच्या काही बऱ्याचशा टेक्निक्स आहेत की तुम्हाला फाईन चॉपला काय टेक्निक वापरायची, डायसिंगला काय वापरायचं. सो दिस वी आर युझिंग इट ॲज अ डायसिंग. सो सिम्पल त्याच्या आधी मी पहिल्यांदा एक स्लायसेस करून घेतले आणि त्याचे असे चौकोनी तुकडे व्हायला हवे. दिस इज कॉल्ड एज डायसिंग. सो या 4 चौकोनी तुकड्यामध्ये फाईन चॉपिंग केलेलं नाही आपण. ब्रेडचा ऑलरेडी वास यायला लागलाय मला. आणि आपल्याला एकच बटाटा लागणार आहे. एक बटाटा इज गोइंग टू बी मोर दॅन इनफ. छोटे बटाटे असतील तर ते 2 घ्यायचे. आणि हे साधारण 20 ते 25 मिनिटांमध्ये ऍक्च्युअल सूप बनवण्यासाठी म्हणजे ते बॉईल येण्यासाठी लागतं त्याला किंवा सिमर होण्यासाठी लागेल. कोणाकोणाच्या काय काय प्लॅन्स आहेत त्याचे बाय द वे? थँक्सगिव्हिंगचं कोण काय बनवणार आहे? मी उषाताई काही बनवणार नाही, मी मुलाकडे आणि सुनेकडे जाणार आहे. मी तेच सांगणार होते, मी काही बनवणार नाही, आमची मुलगी सगळं बनवणार आहे. कुठलं आणि ती सगळं बनवणार युजली अमेरिकन फूड म्हणजे टर्की वगैरे अशा गोष्टी करते. हा टिपिकल आमच्याकडे मेनू. युजली टर्कीच्या ऐवजी कारण टर्की आमच्याकडे खूप खूप काय आवडीने खात नाहीत म्हणून मग मी टर्कीची चिली बनवते. अच्छा. चिलीच्या तरी जाईल. चिली ऍक्च्युली टर्कीची त्यांना म्हणजे सगळ्यांना जास्त आवडते कारण आपला होममेड मसाला असतो सगळा. हम्म. या माझ्या इकडे पण एक आजी होत्या आणि त्यांच्याकडे टर्कीचं सून सगळं म्हणजे थँक्सगिव्हिंग करायचे आणि नाती फक्त म्हणायचे आजी कोणी खाणार नाहीये तू दुसऱ्या दिवशी जीएसबी स्टाईल सगळं बनव आणि तेव्हा सगळं ते संपून जायचं. आणि आता माझी पण नात येते हॉस्टेलवरून त्यावेळेला ती पहिलं वरण भात करा म्हणून आणि बटाट्याची काप इतकं. हो त्यांना आणि आमच्याकडे बऱ्याच वेळेला सुरुवातीला आधी चिकन व्हायचं, चिकन जास्त व्हायचं. हा हा चिकन पण टर्की चिली इज अवर ट्रॅडिशन. टर्की चिली आणि एक विंटर सूप म्हणून असतं. विंटर अच्छा सूपला वेळ जास्त लागतो म्हणून तो मी आज दाखवला नाही. हा हा अलका, मी मागच्या थँक्सगिव्हिंगला अकॉर्न स्क्वॉश स्टफ्ड विथ वाईल्ड राईस हा अँड रोस्टेड स्क्वॉश आणि क्रॅनबेरीज आणि असं केलं होतं. इतकं छान झालं होतं. आणि असे ते कॉर्न स्क्वॅश छोटे छोटे असतात त्यामुळे छोटे हा प्रत्येकाने स्टफ्ड करून प्रत्येकाला एक एक असं इतकं छान. तर मी विचार करते या वर्षी पण परत करते कारण वाईल्ड राईस मी आणून ठेवला होता त्याच्यानंतर वापरलेला नाहीये तर यावेळेस उरलेला वापरू. हा आणि यू नीड समथिंग विथ स्टफ होणारं काहीतरी एक लागतंच ते. आणि इतकं हेल्दी झालं होतं ते आणि इतकं लाईट म्हणजे असं खूप हेवी नव्हतं झालं. आणि मला स्क्वॉश आवडतोच त्यामुळे वेगळी एक रेसिपी झाली. फक्त अवघड त्याच्यात एवढं की अकॉर्न स्क्वॉश खूप कडक असतो ना तो कापायला हा वेळ लागतो थोडे त्याला, श्रम लागतात. हा. त्याला वेळ लागतो. ऍक्च्युली आमच्याकडे आम्ही म्हणजे माझ्या शैलेशला माझ्या नवऱ्याला ऍक्च्युली आपला जो रेग्युलर पंपकिन असतो ना तर पंपकिन त्याला रोजमेरी बरोबर आणि गोट चीज आणि पंपकिन गोज रिअली रिअली वेल. हम्म. सॉफ्ट चीज असतं ना गोट चीजचं त्याचा तो एक वेगळा फ्लेवर असतो आणि इट गोज रिअली वेल टुगेदर. आ, मी अशा रेसिपी शोधत होते काही नवीन करता येईल का तर कोल्स्लॉचा एक व्हेरियंट म्हणजे त्याच्यामध्ये कॅबेज बरोबर
आपले इतर क्रंची व्हेजिटेबल्स म्हणजे गाजर किंवा आता हे ब्रॉकलीचे तुकडे वगैरे असं टाकून, क्रॅनबेरीज टाकून असं एक कलरफुल कोल्स्लॉ बनवता ऑल्सो येतं. या तुम्ही दोघी हे सगळं सांगताय, रेसिपी टाका ना. आजकाल काय लागत नाही स्पेशली रेसिपी काय नाही, शोधायला. सगळं सगळं असतं. हा, तुम्ही जस्ट हे काही त्याच्यातले शब्द टाकले आणि गुगल केले की तुम्हाला रेसिपी मिळून जाईल. ह्या आमच्या जस्ट ट्रेडिशनल रेसिपीज आहेत, ज्या काहीतरी आपण इन्ग्रेडियंट्स मिक्स करून वापरणार आहे, की ज्याला काहीतरी न्यूट्रिशन व्हॅल्यू असेल. अलकाताई, तुम्ही जे आता म्हणालात की तुम्ही वेगळं सूप करणार आहात, कारण त्याला जरा जास्त वेळ लागतो म्हणून ते आज दाखवणार नाही आहात, त्याच्यात आणि मग ह्याच्यात फरक काय आहे? त्याच्यात विंटर सूप आहे. ते विंटर सूप हा. मध्ये बऱ्यापैकी हिरव्या भाज्या असतात अच्छा. आणि मेन असतो लीक. तो लीकला ओहो, साफ करायला आणि कापायला वेळ लागतो जास्त, कट करायला बेसिकली. बरोबर. म्हणून त्याला ते मी पण त्याच्यामध्ये लीक, स्पिनच, टोमॅटोज, चिकपीज, दीज आर द मेन इन्ग्रेडियंट्स. हा. त्याच्याबरोबर झुकिनी असते. झुकिनी पण खूप प्रमाणात असते, म्हणजे बऱ्यापैकी हिरवं सूप असतं ते, आणि त्याला हा, वेळ हा. लागतो. कटिंगला जास्त वेळ, शिजायला नाही पण कटिंगला जास्त वेळ लागतो. बरोबर, बरोबर. आपण कुठलाही स्वयंपाक करायचा झाला की बहुतेक कापण्यामध्ये जितका जास्त वेळ जातो तितका इतर कशात नसेल हा, जात. एक्झॅक्टली. आणि तुम्हाला आपण सगळेजण स्क्रॅच पासन करतो, असं कॅन मधनं काही आणत नाही शक्यतो, म्हणजे टाळते मी. पण तुम्ही तुमची सगळी तयारी आहे की म्हणजे अं, तुमचा कॅमेरा आणि तुमची स्क्रिप्ट आणि सगळं तयार आहे. सो तू दिसत नाहीयेस आता. हा, पण आपल्याला हा, निदान दिसायला लागले. या, आता दिसायला लागले. कापतायत ते कळतंय. कळतंय. या. हो हो, कारण फार. मी बोलले नाही तर तुम्हाला माझा चेहरा दिसणार नाही. तो काय जास्त आवश्यक नाहीये. तुम्हाला जे काय आपण करतो ते अलका जास्त आवश्यक आहे. अलका आता कॅमेरामध्ये फक्त तुझं कटिंगचाच दिसतंय आम्हाला, तुझा चेहऱ्याचा व्हिडिओ ऑन होत नाहीये, त्यामुळे वी हॅव टू फिगर दॅट आउट. तू तो अनम्यूट कर थोड्या वेळ. पण ते अगं अनम्यूट केलं तर तिकडे इको येईल. आय नो, त्यामुळे तुझा चेहरा रेकॉर्ड होत नाहीये बाय द वे. हा, तेच कारण. पण ठीक आहे ना, दॅट्स ओके. ऐकू येत आहे ना, बस झालं. आता हे फाईन ऑलमोस्ट संपत आलं. कापते. काय म्हणतो शैलेश? माझा नवरा म्हणतो मागच्या रविवारमध्ये आणि या रविवारमध्ये फक्त थोडी तरुण झालेली दिसेल म्हणे. आणि अलका दररोज किंवा जेव्हा तिला स्वयंपाक करायचा तेव्हा ती तिच्या सुऱ्यांना धार देते. हे हो, मला खूपच अप्रूप वाटतं. धारेशिवाय काय होत नाही. या देशात आल्यानंतर मला पहिली गोष्ट शैलेश शिकायला लागली पांढरं ती मोठं म्हणजे वाटतं. सुरीनी कशा तुरी कापायच्या भाज्या. वापरायची, बरोबर आहे. सुरी वापरायची कशी? मोठं. तुम्हाला विळी वापरायची सवय होती का भारतात? येस. हो हा, हो विहिरीमध्ये हो, विहिरी माझ्याकडे वापरण्यात विळी किती आहे जास्त सुद्धा. कठीण आहे. विळी माझ्याकडे आहे सुद्धा, अंजलीचीच आहे आणि ती. ते नाही, पांढरं. आणि हे समोरचं म्हणजे ते हा तू बाजूचं. जो आता जी रेसिपी दाखवतीये ते सगळी तयारी करणं, कापणं, हे करणं, हे पण किती मेडिटेटिव्ह आहे ना. म्हणजे अरे, दिस इज वन ऑफ द रिलॅक्सिंग शांतपणे पार्ट. काहीतरी असं छान एक संगीत लावायचं बॅकग्राऊंड मध्ये आणि सगळ्यात खायचं. तेच म्हणा, फोकस सगळ्यात मेडिटेटिंग पार्ट आहे तो. आणि फोकस व्हायला होतं, एक तंत्र. या, फोकस. माझं काय राहिलंय का? ओके, ब्रेड झाला असेल नाही आता? ब्रेड ऑलमोस्ट झाला. 2 मिनिटं राहिले. आपलं मेन आता शेवटचं राहिलंय ते म्हणजे आम्हाला सूप 8 लोकांचं केल्यासारखं वाटतंय. आमच्याकडे आज खाणारे पण बरेच आहेत.
खाणारे बरीच लोक आहेत आज. हम्म. तयारी मस्त दिसते अगदी. मला तर कलरफुल. ब्रेडच्या वासाने भूक लागायला लागली. सगळ्यांचं ऍपेटाईट तयार करताय तुम्ही. ऍब्सल्युटली. टीव्ही मधूनच देता यायला आलं असं खायला तर बरं होतं नाही का? शेजारी या ना तुम्ही अनघाताई. तू जवळ राहत असेल तर आली असते ग. तेच म्हटलं या ना. ब्रेड 300 डिग्रीज आणि किती मिनिटासाठी? सॉरी, ते मला 15 चुकलं. minutes. 15. ओके, थँक्स. तर ह्याच्यामध्ये आपल्याला लसूण थोडंसं फाईन चॉप करायचं कारण आपल्याला दातामध्ये खूप जास्त मोठा नकोय. मी ते एक बावळटासारखा प्रश्न विचारते, तुमच्या सुऱ्या कुठल्या ब्रँडच्या आहेत? माझ्या तो काही काही सुऱ्या आहेत माझ्या ज्या पॅम्पर्ड शेफच्या आहेत. अच्छा. काही मला असं वाटतं एका किचन स्टोअर मधनं घेतलेल्या आहेत. ही मला असं वाटतं कॉस्कोची असावी. तर त्याला असं स्टँडर्ड नाहीये. हा. पण माझा सगळ्यात जास्त पैसा हा कुकिंग युटेन्सिल्स वरती जातो. हो, प्रश्नच नाही. म्हणजे मला आठवतंय एकदा माझी आई म्हणाली होती, एका माणसाच्या स्वयंपाकाला किती भांडी लागतात. एक्झॅक्टली. आपली बेसिक तयारी झाली याची. येस. मी काढते. सो आपण आधी एका साईडला दुसरं सुरू करण्याच्या आधी आपल्या सूपची तयारी करून घेऊ. हे सूप सुरुवात करू करायला. पसारा पटपट बाजूला करते, नाहीतर आमचा सगळा पसारा राहतो. असं वाटतं हे दिसत असेल आता. येस. त्याच्या आतलं दिसतंय ना, ते महत्वाचं आहे कारण. हो, दिसतंय दिसतंय. दिसतंय. तुझा तो कागद बाजूला ठेव गॅसपास. हे जाणार. नाही आता. हा, आता बरोबर आहे. आता बरोबर आहे. दिस इज बेटर. ओके. आणि मी आता ब्रेड झालाय तो फक्त दाखवते मी कसं दिसतंय. ओके. हा गोल्डन ब्राऊन नाहीये पण हा कडक झालाय बऱ्यापैकी, ज्याला मला पाहिजे तसा. सो आय एम गोइंग टू रेस्ट इट फॉर सम टाइम. आणि आपण सूपची तयारी करून घेऊ आता. आपले सगळे इन्ग्रेडियंट्स एकदा चेक करूया. तर व्हेजिटेबल ऑइलच्या ऐवजी आय बी युझिंग ॲज अ सेट की मी अवकाडो ऑइल यूज करणार आहे. ते हीट सुरू करते. अवोकाडो ऑइलचे काय फायदे कारण ते ते हाय पण सांग, टेम्परेचर तुला वरती वेळ. वापरता येतं ना. हाय टेम्परेचर वरती वापरता येतं. एक तर ती EFA पण जास्त आहे त्याच्यामध्ये, इसेन्शियल फॅटी ऍसिड साठी वापरतो. नंतर रेड अनियन्स आहेत, आपले रेड बेल पेपर्स आहेत, गार्लिक क्लव्स मॅश क्रश केलेलं आहे, पटेटो खलती आहे, ऑल पर्पज फ्लावर आहे, दूध आहे, व्हेजिटेबल स्टॉक आहे, ब्रॉकली फ्लॉरेट्स आहेत, फ्रोझन कॉर्न आहेत, चेडर चीज फक्त मला बाहेर काढायचंय. अवोकाडो ऑइल मध्ये अवोकाडोचं प्रमाण अत्यंत कमी असतं. अवोकाडोचं ऑइल नसतं तिथलं बोलून. आणि आय एम युझिंग द माइल्ड चेडर. शार्प त्याच्यावर चेडर लिहिलं- प्रत्येकाला आवडतं असं नाहीये, सो माइल्ड चेडर वापरते मी. आणि सॉल्ट अँड पेपर ते आपलं तिकडे आहे ऑलरेडी. सो लेट स्टार्ट. सुरुवातीला आपण गॅस गरम करत ठेवलाय मी. तर प्रॉब्ली आय विल बी युझिंग द बिगर वन. वा, किती सुंदर आहे ते. माझं ऍक्च्युली सूपचं भांड आहे. सूप आणि जे आपण कढ्या करतो ना त्याचं. त्याच्यात पहिल्यांदा आपण ऑइल टाकून घेऊ.
हे पण ते avocado ऑइल मध्ये खाली खाली असते थोडासा थर बसल्यासारखा होतो ना ग? अवकाडो ऑइलला नाही. नाही. हा तुम्ही माझ्याकडच्या कुठनं आणलंय ते? कास्को मधनं. कारण नाही होत, कारण मी हीच ब्रँड आणते दरवेळेला. हा. म्हणजे त्याच्यात खालती खालती दरवेळेला असा ढवळून घ्यावा लागतं का? हा थर होतो जास्त. ओके. मी आणलेल्या त्याच्यामुळे ऑलिव्ह ऑइल मध्ये होतो बऱ्याचदा. हा अवकाडो मी कधी वापरलं नाहीये. आवकडो मी वापरते स्पेशली मला अवकाडो ते. आमच्याकडे म्हणजे असतंच म्हणजे गॅरंटेड असतं फ्रीजमध्ये. तुम्हाला दुसरं काही मिळालं नाही तरी तू अवकाडो. फ्रीज मध्ये ठेवते. हा म्हणजे एकदा पिकून झालं की आतमध्ये फ्रीजमध्ये. होय काय? हा मी बाहेरच ठेवते. आणि ते केळ्याबरोबर वगैरे ठेवते मी. खूप ओव्हर राईप अवकाडो बाहेर नाही ठेवायचं, मध्ये काळं पडायला लागतं. अगं तू अवाकाडो विषयी बोलतेय, आम्ही अवाकाडो ऑइल विषयी बोलतोय. ऑइल. हा हो ऑइल म्हणताय? नाही नाही, ऑइल हा रेग्युलर बाहेरच असतं. पण अवकाडो ऑइल म्हणजे अवकाडो, सेसमी, व्हेजिटेबल ऑइल आणि एक्स्ट्रा व्हर्जिन असे 4 असतात. हा. तर हे पण बऱ्यापैकी गरम होत आहे आता. तू हे इलेक्ट्रिक हे वापरतीयस आता, माझ्याकडे गॅस आहे डायरेक्ट, तर हो, त्याला मी माझा गॅस वेळ गॅसच कमी आहे. पण लागेल. आता हे दाखवताना सोपं पडेल, कारण मला वरनं मायक्रोवेव्ह आहे ना, तर ते नीट दिसत नाही. नाही पण म्हणजे मला हे म्हणायचंय की जर गॅस वापरला तर हे फास्ट होईल ना? छोटा केला तर मीडियम, आपल्याला हा खूप तेच. मोठं हीट नाही करायचे. ओके. ते तापलं ना की इतकं भराभर तापेल. हा. काय टाकलं आता? लसूण टाकला का? पहिल्यांदा लसूण टाकलं. हा, ते तापायला वेळ लागत नाही, तापलं की तो पटकन तापेल. आपल्याला मेनली सगळ्या जे रूट व्हेजिटेबल्स आहेत ना ते आधी टाकायचे, आणि सगळ्यात नंतर जी ब्रॉकली आणि कॉर्न आहे ते आपल्याला नंतर टाकायचं. कांदा, बेल पेपर, लसूण आणि आपले बटाटे हे आधी टाकून घ्यायचे. हो, मला अजून एक प्रश्न आहे, तो म्हणजे लाल ढबू मिरची किंवा हिरवी ढबू मिरचीचा माझा अनुभव असा आहे, कधी कधी ती खूप लवकर घातली आणि मग ती शिजवली की त्याची अशी साल जरा निघून येते आणि ती अशी प्लास्टिकच्या पेपर सारखी वाटते. ते कसं काय अवॉइड करायचं? हा, सो जेव्हा लाल भोपळी मिरची तुम्ही वापरता एक तर म्हणून मी तुम्हाला म्हटलं की ती फर्म हो असायला हो. पाहिजे. हा. कारण आपली जी इंडियन स्टाईलची मिरची असते ना, जी छोटी असते, जी पातळ साल असते, ती हम्म, लवकर cook होणार. पण ही जी लाल भोपळी मिरचीचं तुम्ही साल बघाल ना, ते दिस इज प्रिटी स्टिफ असतं ते. हम्म, हम्म, आणि ते हाय हिटिंग वरती तुम्ही जर का टाकलं तर हम्म. इट इज गोइंग टू स्टार्ट बिकमिंग चार्ड प्रिटी सून. हो हो हो. ओके ओके. हे आता झालंय ऑलमोस्ट. आपण पहिल्यांदा कांदा टाकून घेऊ. मी ऑलरेडी आधी गार्लिक टाकलं होतं. आणि हे भांडं तापायला पण लागलंय आता. अलका, तू आज डेझर्ट पण करणार आहेस का एखादं? डेझर्ट आज आपल्याला एवढा वेळ नाही मिळणार करायला, त्याच्यामुळे आपण हे जोपर्यंत होत आहे ना तोपर्यंत आपण साईडची तयारी करून घेऊ. त्याच्यामध्ये जास्त कटिंग इन्व्हॉल्व नाहीये. हे थोडं होऊ दे. आता साईडसाठी माझ्याकडे मी हे मशरूम्स घेतले होते. सो ते मशरूम्स मी आता काढून ठेवणार आधी. त्याच्यातनं आपण म्हणतो ना आतमधले गर काढून ठेवायचा, तर ते काम आधी करूया. हे आतमधलं मी फक्त हा जो दांडा आहे तो फक्त काढून ठेवणार आहे, आणि हे दांडे तुम्ही
कशालाही वापरू शकता, म्हणजे तुमच्या स्टॉक्सना वापरू शकता किंवा त्या स्टफिंग मध्ये पण घालू शकता. सो युजली स्टॉकसाठी हे दांडे जास्त फायदेशीर ठरतात. त्याला अशी मोकळी आतमध्ये पोकळी तयार व्हायला पाहिजे. सो बेसिकली हे मशरूम्स मी आधी स्वच्छ पुसून घेतले. मशरूम्स हे युजली पाण्याखाली धरायचं नाही, हे आपण बोललो होतं मागे पण. कारण ते पाण्याखाली धरले की त्या मशरूम्स मध्ये नॅचरली पोरस असतात, ते खूप पाणी अब्झॉर्ब करायची त्याची कपॅसिटी असते. ज्यावेळी पाण्याखाली डायरेक्ट धरले मशरूम्स की ते बुळबुळीत होणार. सो आपलं जे रेग्युलर कापड असतं किंवा एखादा किचन टॉवेल असतं, तर किचन टॉवेलनी थोडंसं ओलं करून वरची माती काढून टाकायची. हे आतमधलं काढून टाकते मी. तोपर्यंत इथे आपला कांदा पण लाल व्हायला लागलाय. तर कांदा आपला म्हणजे आपली खूप असा ब्राउनिश नाही करायचंय, फक्त ट्रान्सल्युसेंट केलंय त्याला. थोडासा स्लाइट कलर चेंज व्हायला लागलाय, दॅट्स इट. आता नेक्स्ट मी जे ऍड करणार आहे ते म्हणजे आपले बटाटे. त्याच्यातलं पाणी काढून घेते मी. आणि अजूनही मी गॅस कमी केलेला नाहीये, हाय हीट वरतीच ते कुकिंग चालू आहे. आणि या बऱ्याचदा हाय हीट वर ठेवल्यानंतर तुम्ही जसशा वस्तू घालत जाल तसं जसं त्याचं तापमान कमीच होतं उलट. टेम्परेचर ड्रॉप व्हायला लागणार. हम्म. आता बेल पेपर पण ह्याच्यात टाकायचंय. आणि या रंगात या सूपचा ऍक्च्युली कलर खूप छान दिसतो शेवटी खाताना. त्याच्यामध्ये मी पर्पजली हिरवी मिरची वापरली नाहीये, कारण ह्या कॉर्नला जे स्वीटनेस असतो तो थोडासा एनहान्स किंवा सपोर्ट करण्यासाठी रेड बेल पेपरचा उपयोग जास्त होतो, कारण रेड बेल पेपर इज स्वीटर इन टेस्ट. आणि येलो पण त्याच थोडंसं स्वीट असतं ते. पण रेड इज इफ यू ट्राय टू ईट दॅट, रेडचा स्वीटनेस जास्त असतो इन कम्पॅरिझन टू दी अदर टू. हे सूप संध्याकाळच्या वेळेला जेवणासाठी सुद्धा करायला दिस इज चांगलं. अ होल मील, दिस अ कम्प्लीट मील आहे. त्याच्यात भाज्या पण भरपूर असतात. आणि हे खाल्ल्यानंतर तुम्हाला बाकीचं, म्हणून मी ते सॅलड जे आपण करणार आहोत ना, दॅट इज अ लाइटर सॅलड विच गोज अलॉंग विथ दिस. मग तुम्ही याच्यात प्रोटीन म्हणजे चीज घालणार ना? चीज घालणार, चेडर चीज आणि मिल्क आहे आपलं. बरोबर. दुधाच्या ऐवजी क्रीम वापरलं तर चालतं? क्रीम वापरू शकता तुम्ही, अगदीच तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर स्टॉक मध्ये करा. पण चावडर म्हटलं की त्याला मिल्क आलं बेस. सॉरी, तसं चावडर आहे, मी विसरून गेले. हे व्हायला लागलंय. आता ह्याच्यामध्ये मी नेक्स्ट टाकणार आहे माझा दूध. आणि दुधाच्या नंतर टाकणार मी माझं व्हेजिटेबल स्टॉक. आणि या दुधामध्ये ह्या सगळ्या भाज्या आपण उकळवून द्यायच्या चांगल्या. इट्स अ सिली क्वेश्चन, पण व्हेजिटेबल ब्रॉथ आणि स्टॉक मध्ये फरक आहे ना? सो व्हेजिटेबल ब्रॉथ हा ऍक्च्युली थोडा लाइटर असतो, पण त्याच्यात सॉल्टचं प्रमाण थोडं जास्त असतं इन कम्पेअर टू स्टॉक. तो लाइटर याच्यामध्ये केलेला असतो, म्हणजे जास्त असं त्याला म्हणतो ना आपण की जास्त वेळ शिजवतो ना आपण, लाइटर असतो. म्हणून ब्रॉथ इज युजली गिव्हन फॉर पेशंट, जी लोक त्यांना डिहायड्रेशन किंवा अगदी रिकव्हरी पाहिजे असते त्यांना स्टॉकच्या ऐवजी ब्रॉथ दिला जातो. आफ्टर सर्जरी किंवा एखाद्या आजारपणामधनं बरं होण्यासाठी ते पचायला थोडासा जड नसतो. त्याच्यात आपण दूध टाकू. आता मी थोडासा गॅस 5 वर ठेवलाय. हे 1.5 कप मिल्क आहे ना?
नाही 2 कप. नाही, हे माझं 2% मिल्क आहे. ओके, आणि नाही 2 पण कप्स. 2.5 कप ना. हा, 2.5 कप. येस. ओके. आणि ह्याच्यातच आता माझा जो व्हेजिटेबल स्टॉक आहे तो मी 1 कप. माझा प्रश्न जरासा एक वेगळा आहे, पण तुम्ही मागे म्हणाला होतात की जेवताना चहा नाही प्यायचा, त्याने आयर्न ऍब्सॉर्ब नाही होत. हा, ते किती म्हणजे असं आयर्न, कारण चहामध्ये टॅनिन्स आहेत ना, सो हा. टॅनिन्स युजली आयर्नच्या ऍब्झॉर्बन्सीसाठी इंटरफेअर करतात. कारण म्हणजे मी म्हणून विचारलं की ते चीज आणि दूध घालून त्यातले प्रोटीन किंवा त्यातलं आयर्न मिळणार नाही मग चहा बरोबर प्यायला तर. तुम्हाला हे प्यायल्यानंतर युजली चहाची गरज लागणार नाही, बिकॉज ऑफ द सॉल्टीनेस इन द सूप. पण मी ते हे करते ना दीक्षित, हा, सो मग मी बहुतेक चहा थंडीच्या दिवसात मला इथे चहा लागतो. चहा तुम्ही विदाउट दूध पिऊ शकता ना, तुम्ही जर दीक्षित करत असाल तरी विदाउट मिल्क यू कॅन टेक इट. किंवा लाइटर तेवढाच कॉन्टेंट ऑफ मिल्क घातलास तू? असेल ना तरी पण चालेल. ओके ओके, थँक्यू. हा स्टॉक एवढाच लागणार आहे? हो, 1/4 कप ऑफ स्टॉक टाकला मी याच्यात आता. हे मला असं वाटतं इन्ग्रेडियंट मी काही लोकांना शेअर केले होते, पण मी आता ती पूर्ण लिस्ट सगळ्यांना शेअर करीन. ओके. आता ह्याला आपल्याला फक्त बॉईल होऊन द्यायचंय. अलका, एक प्रश्न होता. हा, तू स्टॉकच्या ऐवजी जे ते बुलियन मिळतं ना कॉस्को मध्ये, ते जे आपण कॉन्सन्ट्रेट म्हणून ते वापरलं तर? हो चालेल ना, दॅट्स फाईन. ओके, चालेल त्याच्यात. आता ह्याच्यातलं मी थोडस ना काढून घेणार आहे, जस्ट टू मेक अ पेस्ट आउट ऑफ दिस. या जो आपण ऑल पर्पज फ्लावर आहे त्याची पेस्ट करायची. कॉर्नस्टार्च नाही? सूपला बेसिकली आपल्याला थिकनेस देईल. कॉर्नस्टार्च नाही चालणार ना? नाही, कॉर्नस्टार्च नाही. कॉर्नस्टार्च इज गोइंग टू मेक इट लंपियर. हे आपण व्हाईट सॉस सारखं बनवतोय. त्याला ते दूध ग्लेज देईल. आपल्याला नसणार. ग्लेज नकोय सूपाला, म्हणजे वी आर नॉट मेकिंग चायनीज सूप नाही बनवत. हे हलका, हे दूध नासणार नाही ना? नाही नाही माझा हाच प्रश्न होता मला. हा, अलगा ते. हो ना, मलाही वाटलं दॅट इज नासेल. अनदर रिझन. हे बाइंडर आहे ना आपलं. हो, पण मग तुम्ही मक्याचे दाणे पण घालणार आहात ना? मक्याचे दाणे ह्याच्यानंतर शेवटी सगळ्यात. पण मग त्याने त्याला थिकनेस नाही का येणार? येईल ना. म्हणून जर आपलं चावडर तुम्ही खाल्लं असेल ना कधी, युजली तर चावडर इज व्हेरी क्रीमी अँड थिक, म्हणजे असं या क्रीमी सूप असतं जे क्रस्टी ब्रेड बनवून खातात. बरोबर. तुमच्यामुळे मी आता बहुतेक करायचं धाडस करीन ते. कारण जनरली या देशात चावडर म्हटलं की क्लॅम असतं, आणि मला काही त्याचं फारसं आणि मला काही त्याचं फारसं सगळंच काय फक्त नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी नाहीये. नुसता वास घेतला तरी पुरतो का ग? एक्झॅक्टली. आता मी थोडासा गॅस हाय केलाय, कारण आपल्याला बॉईल करायचं त्याला. आणि ह्या पॉइंटला मी बाकीच्या 2 भाज्या पण टाकणार आहे. तुम्ही उकळायला हातवर लागले केलाय आता. का? कुणी हातवर केलाय? आयफोन म्हणून कोणीतरी आहे? हो, मी आहे. हा, तुम्हाला बोलायचंय का? नाही, मी म्हणजे फॉलो करते तुम्हाला. आय थिंक आय एम फाईन. ओ, यू आर कुकिंग? आय एम कुकिंग विथ यू. येस. अरे मग तुम्ही ऑन ठेवा तुमचा कॅमेरा. नाही, मी खूप पसारा केलाय उठ्यावर. दॅट्स ओके. किचन म्हटलं की पसारा आलाच, नंतर फक्त आवरायचा. हो हो. त्याचा कलर बघत असाल तर इट आय लुक्स नो, इट्स सो नाईस. आता ब्रॉकोली आणि दोन्ही ऍड करायचं ना? दोन्ही ऍड करायचं. हा, प्रॉन. ओके. आणि मग मीठ कधी घालणार?
मीठ मीठ नाहीये. सगळ्यात शेवटी येतं. आपण जेव्हा चीज घालून पूर्ण होईल ना त्याच्यानंतर विल ऍड मीठ हे सॉल्ट. ओके, म्हणजे उकळताना नाही. If you don't want to use milk, can we use something else instead of milk? सो तेच मी म्हणत होते की चावडर म्हटलं की मिल्क येतं, परंतु तुम्हाला अगदीच चॉईस नसेल तर मग 2% मिल्क वापरा किंवा मग विदाउट मिल्क तुम्ही करू शकता. Almond milk, will that आल्मंड do? मिल्क ह्याच्यामध्ये जाणार नाही. इट डझंट गो वेल. How about almond milk or some other kind of milk? तेच मी म्हटलं आल्मंड मिल्क दॅट डझंट गो दॅट वेल. तुम्ही करू शकता Oh, पण ते I हाय see. टेम्परेचरला खूप चांगलं नाही लागत. पण अच्छा, I see. हे तू होल फॅट कसं मिल्क घालणार? घेतलंस? दिस ब्रेड इज 2%. द मिल्क इज 2%. 2% या. ब्रेड घालणार का? ब्रेड जो आहे तो आपल्याला आपल्या दुसऱ्या रेसिपीसाठी केलाय आपण. अच्छा अच्छा. पण जर का दूध नसेल ते बॉईल होते वापरायचं, तोपर्यंत आपण आपली दुसरी जी तयारी आहे ती करून घेऊ. पण ह्याच्यात दूध नसेल घालायचं तर ताक घालू शकता? ताक नाही घालता येणार. ओके, ताक नाही घालता जस्ट आउट ऑफ क्युरिओसिटी. जास्त स्टॉक वापरला दुधाशिवाय तर चालेल. ओके, आता आपण जे स्टफिंग करायचं ना आपल्या मशरूम्सचं ते करून बघू. नाही नाही, या सूप मध्ये दुधाच्या लॅक्टोज ऐवजी फ्री वापरता येईल का? काय वापरता येईल का? लॅक्टोज फ्री. हा, लॅक्टोज फ्री वापरता येईल ना. ओके, थँक्यू. आपल्याला हा जो करून घ्यायचा आहे ना एका साईडला, हे मशरूम पोर्टेबेला मशरूम्स पोर्टेबेला आहेत. आहेत. या पोर्टेबेला इज द बेस्ट वन्स टू होल्ड द थिंग्स इन. ओके, थँक्स. Can you freeze the leftover soup? Absolutely, you can. Yes. Oh, that's great. That's the main goal. Thank you. अलका, कोकोनट मिल्क चालतं का? कोकोनट मिल्क मिल्क म्हणजे आपली रेग्युलर जी कशी होते ना आपली सोलकढी कसं होईल हा. तसं करायचं असेल ना, म्हणजे त्या कन्सिस्टन्सी मध्ये तर मेक शुअर की चांगल्या क्वालिटीचं कोकोनट मिल्क घ्या. जे हा. कॉम्प्रोमाइज कोकोनट मिल्क असतं ना एकदम पातळ ते नाही घ्यायचं. ओके. ओके, आता ह्याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे मॉझरेला चीज. एक मिनिट. आपण कॉर्न आणि ब्रोकोली दोन्ही ऍड केलंय ना? कॉर्न आणि ब्रॉकोली दोन्ही ऍड केले आणि मीठ नाही टाकलंय अजून. त्याच्यामध्ये बीट अजूनही घातलेलं नाहीये मी. ब्लॅक पेपर मी कुठलंही सीझनिंग अजून नाही टाकलेलं. ओके ओके. आता ह्याच्यात आपल्याला मॉझरेला घालायचंय. त्याच्या आधी आपण थोडंसं हे जे आपलं हॅलपिनियोज आहे ना त्याला कट करून घेऊया. आणि त्याचबरोबर तुम्ही जी लोक आता तुम्ही कुक कोण करताय माझ्याबरोबर? कोणीतरी कुक करताय ना हो माझ्याबरोबर? हो, मी करतेय. हा, तर तुमच्याकडे तुम्ही हॅश ब्राऊनचा कुठला प्रकार आणलाय? नाही, मला असं वाटलं, मला माहिती नव्हतं हॅश ब्राऊन, तर मी पोटॅटोच यूज करणार होती, तर मी श्रेड करून ठेवले. कारण हॅश ब्राऊन्सचे 2-3 प्रकार असतात. माझ्याकडे जो आहे तो मी डाईस्ड आणलाय हॅश ब्राऊन्स. ओके बी क्विक. फरक एवढाच असतो की ते ऑलरेडी बऱ्यापैकी प्री कुक्ड असतं. ते शिजायला जास्त वेळ लागत नाही. त्याच्यामुळे ओके हे मी एका साईडला शिजत ठेवणार आहे माझ्या पॅन मध्ये. सो ओके ऍट द सेम टाइम इट कॅन स्टार्ट गेटिंग रेडी. ओके, ठीक आहे. कोण कुक करतंय नाव सांगाल का? निलिमा. अच्छा. तर एका साईडला मी हे माझ्या छोट्याशा पॅन मध्ये कुक करत ठेवते. हो, हॅश ब्राऊन म्हणजे हेच दिसतायत, तुकडेच दिसतायत. मला वाटलं किसलेलं आहे का काय. हे ना जसे ब्रेकफास्ट आयटम्स मध्ये असतात बघा हॅश हा ब्राऊन, हा हा हा. ते डाईस्ड डाईस दिसतात. हा. पण अलका हे ह्याच्यावर काही कोटिंग नाहीये का? कशावर? ह्याच्यावर हा, नाही, दिस इज प्लेन. अच्छा. तू जे म्हणतेस ना प्रिझर्वेटिव्ह ते फक्त फ्रेशनेस साठी देतात. माय गुडनेस, इट लुक्स सो यमी. आय नो दिस. आणि ह्याच्यात थिकन व्हायला लागले आता ते. ओके, आता ते आपलं जे भांड आहे ते गरम होत आहे तोपर्यंत आपण मशरूमच्या बाकीच्या गोष्टी करून घेऊ. सूप मध्ये फ्लावर घातलं का? ऑलरेडी घातलं ते.
व्हाईट सॉस सारखं घातलं मी ऑलरेडी. ओके. इकडे ब्रॉकोली नाहीये, नाही तर संध्याकाळी करता आलं असतं. विदाउट ब्रॉकली करा. हा कॉलीफ्लॉवर आहे, कॉलीफ्लॉवर टाकू का? हो हो ऍब्सोल्युटली. आपण जी करू ती पूर्व दिशा. बटाटे साधारण 1-2 हँडफुल टाकलेत आणि तुमचं हा ऑप्शनल इन्ग्रेडियंट आहे. तुम्हाला हवं असेल थोडं हेवियर करायचं असेल तरच बटाटे टाका. जर हॅश ब्राऊन नाही आणले आणि घरीच बटाटे उकडून ते असे हो ते थोडेसे फक्त करून तयार करून ठेवायला लागतील. दॅट्स ऑल. आयफोन म्हणून कुणीतरी हात वर केलाय, तुम्हाला प्रश्न असेल तर विचारा प्लीज. काय बोललीस का? नाही, कुणीतरी आयफोन म्हणून हात वर करतायत, पण बोलायचं असेल तर प्रश्न असेल तर विचारा प्लीज. आम्हाला नाही दिसत आहे हात. हा हो मला दिसतोय ना इकडे. ओके आता ह्याच्यात मी हे मॉzzरेला घेतलंय. म्हणजे हे बेसिकली हे मील खायचं आणि त्याच्यानंतर दुपारची एक वामकुक्षी घ्यायची. तर माझ्याकडे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 आहे. सो अप्रॉक्सिमेटली एक चिमूट जी असते ती एका ह्याला लागते. माजरेलाच घ्यायचं का दुसरं कुठलंही चालेल? होल्सवेल. आणि त्याच्याऐवजी तुम्हाला जर का वापरायचं असेल तर आपल्याकडे एक मेक्सिकन 3 चीज मिळतं. हा ते आहे ते पण माझ्याकडे. चालेल. दॅट ऑल्सो टेस्ट इज गुड. ओके. तू मशरूम्स पण ओव्हन मध्ये बनवणार आहेस का? नाही मशरूम्स एअर फ्राय मध्ये बनवणार. म्हणजे तुम्हाला टोस्टर ओव्हन किंवा एअर फ्राय दोघांपैकी कोणाचंही करता येईल. ग्रेट. आय थिंक मी बनवीन ही रेसिपी. हा ही एकदम सोपी आणि इतकं पटकन संपतं. आणि मशरूम्स आवडतात सगळ्यांना हा आमच्याकडे. मशरूम सगळ्यांना आवडता प्रकार आहे. म्हणजे इनफॅक्ट पुरुषांच्या हेल्थसाठी तर मशरूम खूप महत्वाचे. किंवा आपण आजारी पडलो ना तर मशरूम्स इज व्हेरी गुड, कारण त्यात खूप हाय क्वालिटी झिंक असतं. पण हे पोर्टेबलच घ्यायचे का दुसरे कुठलेही मशरूम चालेल? कुठलेही जनरलच मशरूम, पण हे डार्कर असतात ना पोर्टेबलच, ते तसे मीठी असतात जास्त. म्हणजे जे नॉनव्हेज खात नाहीत ना त्यांच्यासाठी टेक्स्चर जे आपल्याला पाहिजे असेल तर ते पोर्टेबल इज गुड. Maybe I'll make this to help my sunbai. आणि ह्याचे एकदम फाईन चॉप करायचे आपल्याला. This आणि ह्याच्यात तुम्ही खूप व्हेरिएशन करू शकता. लॉट्स ऑफ व्हेरिएशन. काही लोक ह्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर रेड पेपर फ्लेक्स पण टाकू शकता. तर मी ह्याच्यातली सीड्स काढून टाकलो. यू डोंट वॉन्ट टू मेक इट स्पायसी. तर ह्याच्यामध्ये तुम्ही ते बटाटेचे आपले स्टर फ्राय होत आहे ते टाकणार. ओके. आणि अगेन दिस इज ऑप्शनल. हे काय आहे? हे मी आपलं जे इटालियन सीझनिंग आहे ते घेतलंय. आणि अजून एक गोष्ट महत्वाची, मी एअर फ्रायर तयार करून ठेवते. एअर फ्रायरला आतमध्ये लाइनिंग घालून ठेवते मी त्याला. आणि एअर फ्राय नसेल तर मग ओव्हन मध्ये चालेल? हो ओव्हन मध्ये पण चालेल, पण एअर फ्रायर मध्ये ना ते असे छान वरची त्याला क्रच देते. मी याच्यामध्ये लिटरली एज आय सेड याच्यावर तुम्ही प्लेन पॅनकोचे ब्रेड क्रम्स असतात ते टाकू शकता. हेवियर खूप वेगवेगळे ऑप्शन्स करता येतील. बटाट्याच्या ऐवजी पॅनको? बटाट्याच्या ऐवजी ना
आता मला कारण बटाट्याला वेळ लागणार आहे, सो बटाटे मी आज टाकणार नाही. It's going to take some time. पण आपल्याकडे जरा वेळेचं आज लिमिटेशन आहे ना. पण दुसरा एक मी विचार करत होते, हॅश ब्राऊनच्या पॅटीज मिळतात बघ रेडीमेड, हो त्या जर चुरून याच्यात टाकल्या तर? तेही चालेल. हॅश ब्राउन्स एनी टाईप इज फाईन. इवन मला सगळ्यात जास्त आवडतं ते किसलेले हॅश ब्राउन्स असतात ना, हा 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 ते तेच गो तेच. वेल. दे रिअली गो वेल इन हिअर. तर मी अलका ना एकदा पॅटीज रगडा पॅटीज करताना खूप प्रमाणात करायचं होतं, तर त्या पॅटीज एवढा बटाटा किसा हे करा, त्याच्याऐवजी मी ते हॅश ब्राऊन्स वापरले हा, होते. बरीच लोक इकडे ते रगडा पॅटीसला बरेच वापरतात. वापरले. या. टेस्टी म्हणजे हिट होते ते, कारण तसेच लागतात साधारण. फक्त त्याच्यामध्ये अलका एवढंच असतं की त्याला एक्स्ट्रा तेल नाही घालायचं, कारण त्याच्यात ऑलरेडी एवढं ऑइल असतं. नाही नाही, तेल मुळीच नाही, ते आहे तसंच जस्ट गरम करायचं क्रिस्पी. हा दॅट्स अ गुड आयडिया. आणि ह्याच्यामध्ये अलका मी आज ना रेग्युलर म्हणजे सी सॉल्ट घालणार आहे, सॉरी हिमालयन पिंक सॉल्ट घालणार आहे, पण त्याच्याबरोबर आय एम ऍडिंग ब्लॅक सॉल्ट. अलका मी विजया बोलतेय. हॅलो अलका. हो हो, बोला बोला. हा तर मी ह्याच्यात स्टफ मशरूम करताना ना ब्रेड आपलं असतो ना तो चिरून घालते आणि त्याच्यात फ्रेश गार्लिक आणि मग सॉल्ट पेपर या असं या घालते. तेच आता आणि आपण आता नेक्स्ट टाइम मी हे असं करून बघीन. त्याच्यामध्ये आता मी आवडली मला. हिमालयन पिंक सॉल्टच्या बरोबर मी ब्लॅक सॉल्ट थोडं घातलंय. ब्लॅक सॉल्ट मध्ये मिनरल क्वांटिटी जास्त असते. ब्लॅक आणि सॉल्ट म्हणजे ब्लॅक पेपर शेंदे शेंदे मीठ ना? नाही नाही, ब्लॅक सॉल्ट इज ऍक्च्युअल मिनरल ब्लॅक सॉल्ट, जे हे आपल्याला इट कम्स फ्रॉम आइसलँड. कुठं घेतलंस तू? कुठल्याही होल फूड स्टोअर्स मध्ये मिळेल तुम्हाला. ओके. मग हे ब्लॅक सॉल्ट आपल्याला नेहमी पण वापरायला चांगलं आहे? वरनं टेबल सॉल्ट साठी खूप चांगलं. हा. अलका, आणि काही ठिकाणी प्युअर सॉल्ट असा शब्द असतो. व्हॉट इज प्युअर सॉल्ट? प्युअर सॉल्ट मध्ये तुम्हाला आयोडाईन या असतं. ब्लॅक सॉल्टला मराठीमध्ये आयोडाईज गावठी नाही. भाषेत कमी पादेळ म्हणतात का ग? नाही नाही, नाही मलाही नाही नाही, तेच वाटलं होतं, ती म्हणतीये ते वेगळं मीठ आहे. हा वेगळं मीठ बरं म्हणते. बरं बरं. दाखवलं त्याचं कंटेनर दाखवलंय. हा ओके. दिस इज द लावा सॉल्ट. हे Oh, it's a lava salt then. Okay. तर आपण हे मी ऑलरेडी प्रीहीट करत ठेवलाय माझा दुसरा जो ओव्हन आहे तो. एकदा एक रिकॅप करता का काय काय टाकलं त्या स्टफिंग मध्ये ते? स्टफिंग मध्ये मी आता पोटॅटोज आज टाकले नाहीये. सो ओके. मॉzzarella आपलं चॉप्ड आपली जी ग्रीन बेल पेपर, सॉरी नॉट पेपर, हालपिनो पेपर, सॉल्ट, दॅट्स इट, आणि ब्लॅक पेपर, कारण त्या दुसऱ्याला वेळ लागला असता. आणि एअर फ्रायरचं टेम्परेचर किती ठेवलंय? एअर फ्रायर मी 380 वरती 3 मिनिटाला हीट करत ठेवलंय. आपल्या सुपाला बॉईल यायला लागलाय, सो आय एम गोइंग टू रिड्यूस इट नाव. सिमर करत ठेवते मी. तो Soup ब्रेड looks very yummy. क्रोटॉन सारखा वर टाकून खायचा आहे का तो ब्रेड? काय नाही, आपण त्याचं सॅलड सॅलड. करणार आहोत त्याचं ब्रेडचं. हो अच्छा. हे मशरूम घेताना कसे बघून घ्यायचे चांगले? मशरूम्स युजली एक तर फर्म असायला पाहिजे, आणि त्याची दांडी मुख्य असे, ते अर्धवट तुटलेले दांडे नसायला हवे, फर्म असायला हवेत मशरूम्स. ओके. Can you add those mushroom stems You into the can, soup? absolutely. Into the soup? Into the Or soup, yeah. Yeah. That's a good idea. ग्रेटेड चेडर चीज कशासाठी वापरणार आहे आपण? चेडर चीज आपण ह्या चावडर साठी वापरणार. पण ते नंतर टाकायचंय ना? ते सगळ्यात शेवटी आता. अच्छा. ते अजून एक 15-20 मिनिटं आता मी सिमरवर टाकलंय त्याला. हो. ओके. पण ते दोन्ही झालं करून की आपण गो विथ द सॅलड. सॅलड इज क्विक. आणि हे मशरूम स्टेम्स आता हरकत नाही ना टाकायला? चालेल ऍब्सोल्युटली चालेल. सूप मध्ये इट विल बी कुक्ड राईट? या. ओके.
थँक्यू सो मच. किंवा आणि हे तू ऍक्च्युली म्हणालीस डब्याला की पण खूप छान लागते ही रेसिपी. तू म्हणालीस की मशरूम स्टेम आपण ते बारीक करून या स्टफिंग बारीक मध्ये करून ह्याच्यात टाकू शकतो. आता हे फिनिश जेव्हा करणार आहे ना मी, तर त्याच्यावरती मी बाल्समिक ग्लेज टाकणार आहे. दिस इज अगेन ऑप्शनल, पण रेग्युलर पोर्टेबेला मशरूम्स आणि बाल्समिक व्हिनेगर गोज रिअली वेल टुगेदर, म्हणून त्याच्यावरती मी त्याचा ग्लेज टाकणार आहे. नाही, मला दिसत नाही कसा टाकलाय बाल्समिक ग्लेज. हे अजून टाकलेलं नाहीये. आधी मशरूम स्टॅक करून घेऊ त्याला. ओके. ब्रशने नुसतं लावायचंय वरून. लावलं तरी चालेल. हा, ओके. हो, असं आहे होय तुझं. स्प्रे आहे तो. हा, मी स्प्रे आणलाय. आणि हे आता मी 380 वरती 380 काय? हा 380 मी 10 मिनिटावर टाकलंय. मध्ये मी एकदा चेक करू आपण. ओके. आता हे जोपर्यंत सूप आपलं सिमर होतंय आणि आता ह्याला थिकनेस पण यायला लागलाय, शिजत आल्यात भाज्या पण. तुम्हाला सगळ्यांना रेसिपीज जर हव्या असतील तर मला रिसेंटली अजून एक छान लिंक सापडली, इंडियन रेसिपीज फॉर थँक्सगिव्हिंग डिनर. थँक्सगिव्हिंग. त्याच्यात खूप छान त्यांनी आपले पदार्थ वापरून मॅश पटेटोज फॉर एक्झाम्पल आपण आपली जशी डोस्याची भाजी बनवतो तशी बनवू शकतो वगैरे, असं बरंच दिलंय. तर तुम्ही जस्ट गुगल जरी केलं ना, इंडियन व्हेजिटेरियन रेसिपीज फॉर थँक्सगिव्हिंग डिनर, मिळेल. आता ह्याच्यामध्ये मी जे काही गोष्टी घेतल्यात आपल्या सॅलडसाठी, त्याच्यामध्ये मला पार्सली आवडते. बेझिल माझा घरी आहे, सो दॅट आय फिनिश इट विथ. पार्सली युजली आपण नेहमी पाण्यामध्ये ठेवायची, कारण ते जास्त जाते. आणि हे ग्रीन अनियन्स घेतले, ऑलिव्ह घेतलेत, त्याबरोबर एक गार्लिकचा क्लव घेतलाय, 2 टोमॅटोज घेतलेत, आणि आपल्या ह्या लिंबाचा रस आहे. त्याचं प्रमाण मी सगळं देते. आणि लिंबाच फक्त कारण आपण ह्याला हे ड्रेसिंगसाठी वापरणार, सो ड्रेसिंगमध्ये एकच त्याचं फॉर्म्युलेशन, म्हणजे ज्याला म्हणतात ना फॉर्म्युला इन्ग्रेडियंट्स मध्ये, एक टिपिकल फॉर्म्युला चांगला ड्रेसिंग बनवण्याचा म्हणजे जेवढं लेमन ज्यूस असेल तेवढंच ऑलिव्ह ऑइल आणि तेवढीच ऍसिडिटी म्हणजे विनेगर घ्यायचा. इफ यू टेक दॅट इट टर्न्स आउट रिअली वेल. सो आधी सुरुवातीला आपण आपलं कटिंग करून घेऊया. हे लेमन ज्यूस जेवढा तेवढं ऑलिव्ह ऑइल घ्यायचं काय? नाही, हा, लेमन ज्यूस जेवढा तेवढा ऑलिव्ह ऑइल, तेवढंच आपण आपलं जे रेड वाईन विनेगर आहे तो पण तेवढाच घेणार. हा, ऍपल सायडर चालेल का? ऍपल सायडर पण चालेल, पण रेड वाईन विनेगर गोज वेल विथ द इटालियन ड्रेसिंग्स. आणि ह्याच्यामध्ये एक थोडासा वेगळा तुम्हाला प्रकार दिसेल, तो म्हणजे रेड वाईन विनेगर जो मी घेतलाय ना, तो मी विथ मदर घेतलाय. इथे तुम्हाला दिलेलं असेल, ते लिहिलंय विथ मदर. विथ मदरचा असा अर्थ होतो की ह्याच्यामध्ये लाईफ कल्चर आहे आतमध्ये, जे विनेगर स्टार्टअप असतं, आणि दॅट हॅज मोर प्रोबायोटिक ऍक्टिव्हिटीज इन इट. म्हणून ते युजली एनिथिंग यू टेक, म्हणजे आता ऍपल सायडर जरी घेतला तरी ट्राय टू टेक इट विथ मदर, कारण त्याची ऍसिडिटी आणि युजली ऍसिटिक ऍसिडचं जे प्रमाण असतं ते बऱ्यापैकी ऍडजस्टेड असतं. हे कुठं होल फूड मध्ये घेतलंस? हा, होल फूड मध्ये. आता ह्याचं स्टफिंग करायचं आहे आपल्याला. मी पहिल्यांदा डायरेक्ट ज्याच्यात मी सर्व करणार तीच डिश आपण घ्यायची. आणि ह्याच्यासाठी युजली अशी पसरट डिश लागते, जे पसरट डिश मध्ये आपल्याला ते सर्व करायचं आहे.
तर सुरुवातीला आपण काकडी घ्यायची. आणि काकडीचं आपण एका जी साईडला लावणार आहोत काकडी, त्याला एका वेगळ्या पद्धतीने कापू. ही इंग्लिश क्युकंबरच घ्यायची का दुसरी पण सीडलेस क्युकंबर शक्यतो घ्यायचं ह्याच्यासाठी. अलका, कधी आहे तुमचं थँक्सगिव्हिंग डिनर? आमचं आहे गुरुवारी. किती वाजता? आम्ही सेल्फ इन्व्हाइट करतोय स्वतःला. यू विल हॅव सरप्राईज देन, सरप्राईज व्हिजिटर्स. काढताना मध्ये एक ग्रीन स्ट्राईक ठेवायचा, असा ग्रीन स्ट्राईक ठेवायचा. आणि कापताना आपल्याला ते ट्रायंग्युलर मध्ये कापायचं, सॉरी ओव्हल मध्ये कापायचं. आणि त्याला आपण इथे लावून घेऊ. ग्रीन ठेवल्यामुळे काय मस्त दिसते. हो, ते ग्रीन ठेवल्यानंतर त्याची जरा शोभा वाढते. बरं, एक पदार्थ जो थँक्सगिव्हिंगला असायलाच हवा आणि मला आवडतो बनवायला, तो म्हणजे क्रॅनबेरी सॉस किंवा रेलिश. आता इतक्या छान क्रॅनबेरीज मिळतात, तर मी मोठी पिशवी घेऊन आली आणि मी त्याचं रेलिश बनवणार आहे. एक तर ते टिकतं पण, उरलेलं नंतर पण खाता येतं चटणीसारखं, आणि इतकं छान लागतं, सोपं करायला एकदम. रेलिश म्हणजे चटणी सारखंच. पण इतकं मस्त लागतं ते. रेलिश म्हणजे चटणी सारखंच ना ग? हा, जरा असं घट्ट चटणीसारखं. आणि त्याच्यामध्ये ना ऑरेंज हे करून किसून, म्हणजे ऑरेंजचं पील वरचं असं ते किसून टाकायचं. खूप छान चव येते त्याला. झाले पण तयार. दिस टेक्स ओनली 7 to 8 minutes टू मेक. हो वाव, हो वाव. हे असे दिसतात. वाव. सो दिस इज व्हेरी ॲपिटायझिंग व्हेन यू स्टार्ट इटिंग इट. आणि ते तोडल्यानंतर त्याला असं छान मध्ये एक आपण कापून बघू. शैलेशची मजा असणार आहे आज. त्याला असं छान मध्ये क्रस्ट येतो. ओके, आता आपण जो ब्रेड बनवला. अलका, किती वेळ ठेवलास हे मशरूम? मशरूम मी 7 मिनिटं जेमतेम, आपण बोलता बोलता. आणि 300 का ह्याच्यावर? 380. आणि हे पण ऑलमोस्ट होत आलंय आता. सूप पण होत आलंय. ओके, आता ह्याच्यामध्ये आपण जो ब्रेड स्टफ केला होता ना, तो सगळा ह्याच्यात टाकायचा आहे. ब्रेड जो आपण ते क्रुटॉन्स आणले ना सगळे केले ते. ओके, हा झाला त्याचा बेस. त्याच्यामुळे आपण जेव्हा ड्रेसिंग टाकू तेव्हा हे बऱ्यापैकी ऍब्झॉर्ब केलं जाईल ह्याच्यात. हे सॅलड खूपच युनिक आहे, मी असं पाहिलं नाही आहे कधी. अगं, ते दिसायला आणि सर्व करायला पण इतकं सोपं आहे.
ओके, आता आपण ह्याचा आतमधला जो वरचे जे भाग घालायचे आहेत ना ते तयार. आणि ह्याला पण आता आपल्याला डाईस करायचंय. ऍक्च्युली बिग पीसेस जेवढे असतील तेवढे कापायचे. ही स्किन सकट सुद्धा खायला चांगली लागते ना. स्किन सकट ऍक्च्युली तुम्हाला जर का केसासाठी खायचं असेल ना तर ते स्किन सकटच खायचं, कारण चांगली लागते. कारण त्याच्यात हाय अमाऊंट ऑफ सिलिका असतं. मी फक्त एक बोल घेते, त्याच्यामध्ये आपण हे मिक्सर करून घेऊया. आणि याच्यासाठी ह्याला आपल्याला खूप फाईन चॉप नाही करायचं आहे. काही लोकांना टोमॅटो आवडत नाही, सो टोमॅटो तुम्हाला वर्ज्य करायचं असेल तर दॅट इज ऍब्सोल्युटली फाईन. पण इटालियन युजली कुकिंग मध्ये किंवा त्यांच्या कुझिन्स मध्ये टोमॅटोला खूप महत्व आहे. आणि युजली जेव्हा जेव्हा कुठला पास्त्याचा प्रकार किंवा हाय कार्बोहायड्रेट असेल तेव्हा कुठली तरी ऍसिडिक गोष्ट असणं आवश्यक असते, कारण ते तुम्हाला कार्ब स्लो डाऊन करायला मदत करतात. म्हणून इव्हन इनफॅक्ट एशियन कुकिंग मध्ये पण व्हिनेगरचा वापर जास्त केला जातो. आणि टोमॅटोज बघताना बीफस्टेक टोमॅटोज किंवा टोमॅटोज ऑन वाईन घ्यायचे, बिकॉज दे आर मोर फर्मर. त्यांची स्किन पातळ असते थोडी. आणि ह्याचे याच कारणास्तव सुरीला धार असणं आवश्यक आहे. नंतर हे जे आपले ऑलिव्ह होते ते पण मी ह्याच्यात टाकते. त्याचबरोबर आपलं हे जे गार्लिक आहे एकच पीस घ्यायचा, खूप ओव्हरवेल्मिंग नाही करायचं याला. गार्लिकचा बऱ्यापैकी स्ट्रॉंग वास असेल याला. पण एनिवेज हे एलिफंट गार्लिक असल्यामुळे जे आपलं देशी गार्लिक असतं ते जास्त स्ट्रॉंग असतं. सो दिस इज लिटिल बिट माइल्डर. ओके, आता हे जे गार्लिक आहे ते पण याच्यात टाकू. आणि आपल्याला हवं असेल तेवढं पार्सली काढून घेऊया. एवढी पार्सली पुरे होईल आपल्याला. ती बाजूला ठेवली. याचे जे जाडे स्टेम्स आहेत ते आपण नाही घ्यायचे. सूप आपलं ऑलमोस्ट होत आलं. इट्स सिमरिंग रिअली वेल. कारण बाहेरून मला त्याचं सगळं असं मी दाखवते तुम्हाला, छान ऑइल सुटायला लागलंय. येस येस. अलका, पार्सलीच्या ऐवजी कोथिंबीर घेतली तर नाही हो चालणार? हो चालेल, पण ह्याला पार्सली आणि बेसल जास्त चांगलं जातं, कारण सीझनिंग जे आपण सॉरी जे आपण जे ड्रेसिंग बनवणार आहोत ना. बरोबर. थँक्यू.
अलका मी तुझं कटिंगच बघतीये. आय नो. त्याची अर्धी चव त्या कटिंग मध्ये सुद्धा आहे. एवढं फास्ट करून सुद्धा तास लागला तिला. हो लागणारच तो, कारण आपले प्रकारच तेवढे आहेत ना. म्हणजे आपल्याला केवढा लागेल. हो. नाही, आणि बोलतोय ना आपण, बोलता बोलता जरा जास्त वेळ लागतो. ओके, आता आपल्याला जे फायनल ड्रेसिंग बनवायचंय त्याच्यामध्ये एज आय सेड की जेवढं माझं लिंबाचं प्रमाण आहे तेवढंच मी ऑलिव्ह ऑइल पण घेणार आहे, तेवढंच मी माझं जे रेड वाईन व्हिनेगर आहे तो पण तेवढाच घेणार आहे. आणि मी लिंबू घेतलं होतं, लेट मी सी, लिंबू घेतले. लिंबाचं प्रमाण मी घेतलं आहे 1/4 ऑफ अ कप. मग तेवढंच मी ऑलिव्ह ऑइल पण घेणार आहे. आणि हे ड्रेसिंग तुम्हाला एक्स्ट्रा होईल, सो ते ठेवता येतं, आपल्याला प्रिझर्व करता येतं. हे व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल आहे ना? हा, एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल. आणि तेवढंच मी रेड वाईन व्हिनेगर पण घेतलाय. त्याच्यामध्ये सॉल्ट अँड पेपर. आणि सॉल्ट पेपर तुमच्या चवीप्रमाणे टाका, कोणाला जास्त आवडतं कोणाला कमी. तर बघत असाल तुम्ही ते थिक व्हायला लागले आता. आणि हा. याच्यामध्ये आपण अजूनही कुठल्याही प्रकारची साखर किंवा काहीही टाकलेलं नाही. काय टाकलेलं नाही, खरंच आहे. तर हे आपण ह्याच्यावर टाकू. आणि यू कॅन सी हे मॉइस्ट झालंय बऱ्यापैकी. आता Right. हे सगळं मॉइश्चर ते ब्रेड मध्ये उतरणार आहे. अलका, मला एक प्रश्न होता. हा, तू जे जे ड्रेसिंग मध्ये टाकलंय आणि वर टोमॅटो, ह्याच्यावरनं मला असं वाटतं थोडं आंबट हे जास्त असणार आहे याची चव. तर आंबटपणा येतो, तर मध हवं असेल तर तू मध मध टाकू शकता, पण ब्रेड आहे ना ह्याच्यामध्ये, त्या ब्रेडमध्ये ते बऱ्यापैकी ऍब्झॉर्ब होतं. जर का नुसत्या भाज्या असतील ना तर तुम्हाला ते मध किंवा साखर टाकावी लागते. पण जेव्हा ब्रेडमध्ये आपण टाकतो तेव्हा ते बऱ्यापैकी ऍब्झॉर्ब होतं, कारण ते हेवी कार्ब आहे anyway. वा, सुंदर दिसतंय. सुंदर सुंदर. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला एक छोटासा टच द्यायचा असेल त्याला, तर 2 प्रकारची कार्विंग पटकन करता येतात. आणि अलका, तुझी भांडी कुठे डिसअपिअर होत आहेत? बघ. हा, भांडी कुठे डिसअपिअर होत आहेत? कोण भांडी कोण? माझी सगळी सिंक मध्ये जात आहेत. अं. आणि आमचा शैलेश म्हणतो आमचा कामवाला यायचा आहे. मला वाटलंच ते. शैलेश कामाला लागला का? हा, तेच कामवाला यायचं आहे. हम्म. तर याच्यावरती जर का एक फिनिश करायचं असेल ना तर 2-3 प्रकारे करता येतं. वी आर ऑलमोस्ट देअर. आपलं सूप पण होत आलंय, त्याला बरोबर वेळेत संपलंय ते.
आपल्याकडे अशा एक सेरेटेड ज्याला आपण काय म्हणतो सेरेटेड एक पिलर. सारखं मिळतं. सो ॲज यू कॅन सी ह्याचे सेपरेट होतात अशा गोष्टी. इट बिकम्स लाईक अ मॅचस्टिक. ते त्यांना नीट बघायला नाही मिळालं मला. हा एक मिनिट दाखवते मी. हे असं सेपरेट होतं. नाही नाही, पिलर पिलर हो पिलर दाखवते मी. कुठे मिळतो तो? मी खूप शोध घेतला. कुठल्याही याच्या स्टोअर मध्ये किंवा अमेझॉन. सगळ्यात चांगलं इज अमेझॉन. हो बरोबर. सिरेटेड पिलर म्हटलं की तुम्हाला येईल. काय म्हणायचं? सिरेटेड पिलर म्हणायचं. ओके. आणि त्याच्यावरती हो, तुम्ही त्याचं फुल बनवणार? अरे वा. तो ह्याच्यावरती आपण फक्त त्याचं फ्लावर बनवायचं एक. मग सर्व करताना हे असंच फक्त ठेवायचं, प्रत्येकाने आपल्याला हवं तसं हवं तेवढं काढून? वापरू. हवं तेवढं काढून घ्या. कारण हे जर मिक्स केलं तर नाही त्याचं आणि ते खालती ब्रेड आहे ना त्याला. मला त्याच्यावर थोडासा चाट मसाला टाकावा असं वाटतं. तू म्हणजे देशी करून टाकलंय त्याला. हे सगळं तसंच छान इन्ग्रेडियंट्स आहेत ना, सगळे मस्त लागेल. वाव. So this can be the final touch. Beautiful. Very nice. अलका, या सगळ्याचा फोटो काढून आम्ही पाठवते. नक्की पाठव. आणि आता तुला जर हा कॅमेरा बंद करून तुझा वरचा कॅमेरा ऑन करायचा असेल, अनम्यूट करायचा असेल तर आम्ही एक फक्त हे शेवटचं आपल्याला त्याच्यात ते चेडर चीज टाकायचंय. तर सूप मध्ये आता आपल्याला ते 3/4 कप ऑफ चेडर चीज. दॅट्स अ फायनल थिंग सूप मध्ये. कारण ते छान सिमर पण झालंय. भाज्या व्यवस्थित शिजल्यात पण. ऍज यू कॅन सी वरती चांगला आलाय तवंग. आणि त्याचा तो व्यवस्थित तरंग आलाय त्याला. व्यवस्थित शिजलं पण आहे. आणि ह्याच्यानंतर आपण चीज टाकायचं आणि मग आपण विल फिनिश इट विथ सॉल्ट अँड पेपर. आपण ग्रीन ऑनियन कशात वापरला? ग्रीन ऑनियन ह्याच्यात या सॅलड मध्ये वापरू शकतो. मी टाकायचा राहिला. ओके ओके. पण आपल्याला वेळ पण ह्यात दिस इज फॉर द सेम सॅलड. ओके. बरं झालं आठवण केली. तो त्याच्यात ऍड करता येईल. सो ह्याच्यात आपल्याला 3/4 ऑफ अ कप चीज टाकायचंय. वाव. आणि आता विल फिनिश इट विथ ब्लॅक पेपर. आपलं सॉल्ट. आणि हे सॉल्ट जरा म्हणजे तुम्ही चाखून बघा. कारण ते ऑलरेडी चीज बऱ्यापैकी खारट असतं. हे हिमालयन सॉल्ट नेहमी सगळ्याला नाही ना वापरायचं? नाही नाही. इट इज मेल्टिंग ऑल्सो व्हेरी नाईसली. अशा पद्धतीने आपलं चावडर, जे फक्त नॉन व्हेजिटेरियन लोकच नाही खाऊ शकत तर आपणही खाऊ शकतो. अलका, चीज घालून जास्त उकळायचं नाही का? नाही, चीज घालून उकळायचं नाहीये.
मस्त दिसतंय एकदम सगळं खूप सुंदर. छान. थोडंसं we can add it, हा. this is it. वा मस्त. त्या सगळ्याचे फोटो पाठवते मी. आणि आता प्रत्येकाने करायचं आणि आम्हाला पाठवायचे फोटो. तू ना आता तू वरचा कॅमेरा अनम्यूट कर म्हणजे मग मी हा म्यूट मी कर. हा कॅमेरा बंद करते. तर आपली वेळ झालेली आहे. मला फक्त पुढच्या अलका खूप 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 आभार. खूपच मस्त झालं सेशन. एकतर इंटरॅक्टिव्ह होतं आणि किती छान सगळ्यांना माहिती मिळाली. आय एम शुअर सगळ्यांना इन्स्पायर्ड वाटतंय आणि यातले एक एक पदार्थ केल्यावर तुम्ही ग्रुपवर टाका म्हणजे आम्हाला कळेल. पुढच्या आठवड्यात रेखा मुसळे यांचं सेशन आहे. रेखा पूर्वी पण आपल्या ग्रुपवर तिने प्रेझेंट केलेलं आहे आणि ती माइंडफुल मंडला मेडिटेशन वर्कशॉप घेणार आहे. तर तिने सांगितलंय की स्लो डाऊन, ब्रीद अँड क्रिएट फ्रॉम द हार्ट. Join for a peaceful hands-on mandala art meditation inspired by her new book, Mindful Mandala Meditation. And you will experience step-by-step mandala drawing, guided breath and centering, mindful reflection, and Q&A. And no art skills are required. Everybody is welcome. आणि ती आपल्याला फ्री मंडला वर्कशीट्स पण देणार आहे. तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हा आठवडा खूप छान जाऊ देत आणि आज आपण ग्रुप उघडा ठेवू एक दिवसासाठी जर तुम्हाला काही प्रश्न असतील अलकासाठी तर पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात. नमस्कार. थँक्यू. थँक्यू अलका. थँक्स अलका. Thank you. Happy Thank you very Thanksgiving to much, Alka. everybody. Thank Happy you. Thanksgiving. Alka. धन्यवाद. Thank you, पण Alka. फार धन्यवाद छान. अलका. व्हेरी नाईस, व्हेरी धन्यवाद. नाईस. धन्यवाद. किती फ्रिक्वेंटली असतात हे कुकिंग सेशन्स? निलिमा त्याच्यासाठी ना दर आठवड्याला अटेंड केलं की कळतं आता नेक्स्ट सेशन कधी आहे. बरोबर. नाही प्रयत्न करेन, नक्की करेन प्रयत्न. मला खूप आवडलं, खूप छान. मी फक्त सूप आणि हे केलंय मशरूम्स, पण सॅलड आता करेन कारण मला आधी बघायचं होतं सॅलड कसं करतात ते म्हणून म्हटलं नंतर करते सॅलड. थँक्यू. मस्त थँक्यू अलका, अलका. एकदम सुंदर. लुक्स व्हेरी यमी. मी पाठवते फोटो ह्याचे सगळ्याचे. आणि हा व्हिडिओ पण शेअर करणार का तुम्ही परत म्हणजे? हो ते सायली. हो हो प्लीज करा कारण व्हिडिओ. मी ड्रायव्हिंग करताना सगळं पाहू नाही शकले काही मध्ये. हो हो आमचं ग्रुपवर जर तुम्ही असाल तर तुम्हाला लिंक मिळेल कारण आम्ही युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर सगळे व्हिडिओज टाकतो. ओके, आहे ग्रुपवर आहे मी. मग तुम्हाला त्याची लिंक मिळेल. ओके, थँक्यू ओके. सगळ्यांना.